लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महाराष्ट्र शासनाच्या फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत व चांभारलेणी बोरगड पंचवटी परिसरातील न्यूग्रेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्सिजन ट्रेल रन स्पर्धा आयोजित करण्यात आली। शाळेच्या विद्यार्थ्यांसह 9 पोलीस उपअधीक्षक, 130 पोलीस उपनिरीक्षक, महिला, पुरुष, युवा खेळाडू आणि लहान मुलांनी 3, 5 आणि 10 किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत 1000 स्पर्धकांनी सहभाग घेतला। ऑक्सिजन ट्रेल रनमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय विजयी स्पर्धकांना रोख रक्कम पारितोषिक तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना आकर्षक टी-शर्ट आणि फिनिशर मेडल सन्मानपूर्वक देण्यात आले। यावेळी रोहिणी नायडू, रवींद्र दुसाने, अमित घुगे, राजेंद्र वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली। सर्वांना नमस्कार। आज O2 मॅरेथॉन साठी न्यू ग्रेस अकॅडमी आयोजित मॅरेथॉनसाठी जवळजवळ 1500 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि या मॅरेथॉनची सुरुवात सकाळी पहिली 10 किलोमीटरची बॅच ही सकाळी 6 वाजता रवाना झाली। सेकंड बॅच ही 6:30ला रवाना झाली आणि दुसरी बॅच 7ला रवाना झाली। 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा 3 वेगवेगळ्या आयुष्यांमध्ये स्पर्धा चालू आहे। मला असं वाटतं की आपलं हे 3रं वर्ष आहे आणि ह्या 3ऱ्या वर्षाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग इथे दिसून येतो आहे। चांभारण्याच्या पायथ्याशी असलेली आमची न्यू ग्रेस अकॅडमी पर्यावरणपूरक मॅरेथॉन यासाठी आता प्रसिद्ध होत आहे आणि लोकांचा इथे दरवर्षी सहभाग हा वाढतो आहे। त्यामुळे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद। गुड मॉर्निंग, सुप्रभात। माझं नाव रवींद्र दुसाने आणि आज या ऑक्सिजन मॅरेथॉनचं नियोजन आम्ही 2-3 महिन्यापासून करत होतो आणि आज आपण पाहता कशा प्रकारे आपल्या नाशिककरांनी याच्यात सहभाग नोंदवला आणि आम्ही आमच्या पद्धतीने सर्वांना एक चांगलं म्हणजे निसर्गरम्य वातावरणात हिल रन देऊन चांगल्या प्रकारे हायड्रेशन देण्याचा प्रयत्न केला आणि एक सुंदरसं मेडल्स पण आम्ही त्यांना दिलंय। तर आय होप की सर्वांनी ही आमचा सीझन 2 एन्जॉय केला। सो लेट्स गो फॉर सीझन 3 नेक्स्ट इयर 2026। थँक्यू। नमस्कार, मी अमित नारायण घुगे, नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन अध्यक्ष। आज 14 डिसेंबर रोजी न्यू ग्रेस अकॅडमी आयोजित ऑक्सिजन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। खूप सुंदर आयोजन होता मॅरेथॉनचं। ही ट्रेल रन होती ज्याच्यामध्ये चांभारलेणीचा चढ आणि उतारही होता। निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप छान आयोजन झालं आणि या मॅरेथॉनला खूप लोकांनी प्रतिसाद दिला, याबद्दल धन्यवाद। थँक्यू। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही न्यू ग्रेस अकॅडमीतर्फे O2 ऑक्सिजन मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं, ज्याच्यामध्ये 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर असं चांभारलेण्या परिसराभोवती आयोजन केलेलं होतं मॅरेथॉनचं। त्याच्यामध्ये 1000 पार्टिसिपंटनी त्याच्यामध्ये भाग घेतला, याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। बऱ्याच वेळेला काय होतं की पंचवटी परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची मॅरेथॉन इथं होत नाही, तर त्यामुळं आमचा एक कन्सेप्ट होता की बा आपण ह्या निमित्ताने पंचवटी परिसरासाठी एक मॅरेथॉन आयोजित केली पाहिजे आणि पंचवटी परिसरानं ह्या मॅरेथॉनला भरभरून प्रतिसाद भेटला। तसेच PTC जे आहे आपलं पोलीस ट्रेनिंग सेंटर, त्या लोकांनी पण, त्या पार्टिसिपंटनी पण ह्याच्यात भाग घेऊन आमचा आनंद द्विगुणित केला। ही मॅरेथॉन घेण्यामागचा उद्देश एकच आहे की पर्यावरणाविषयी जागृती करणे आणि झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश यामागे देत आहोत आणि असं सहकार्य पुढच्या वर्षी देखील आम्ही करणार आहोत आणि पुढच्या वर्षी देखील O2 मॅरेथॉनचं आयोजन होणार आहे। त्यावेळेला देखील आपण सर्वांनी निश्चितच या मॅरेथॉनसाठी राहा अशी मी तुम्हाला विनंती करतो। धन्यवाद। प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, शिवछत्रपती पुरस्कार एशियन गेम विजेता संजीवनी जाधव, वर्ल्ड चॅम्पियन ॲथलेट मोनिका आथरे, गौरी सामाजिक संस्थेच्या रोहिणी नायडू, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे सहसंचालक संजय बारकुंड, गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेदरम्यान न्यू ग्रेस अकॅडमी स्कूलचे सहसचिव राजेंद्र वानखेडे, अध्यक्ष राजश्री सुरवरकर,
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, न्यूग्रेस अकॅडमीचे सर्व शिक्षक वृंद, पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.